जे सक्सेस व्यक्ती आपण पाहतो, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? असा जर विचार केला तर आपण लगेच आपल्या डोक्यात एकच येणार, की मनी, पैशामुळे फरक आहे. पण हे तुमचं जे उत्तर आहे ना, ते कुठेतरी चुकतंय. त्या व्यक्तीमध्ये अजून एक खास गोष्ट आहे, ती म्हणजे ॲप्रिशिएट. जे सक्सेस व्यक्ती झालेत ना, ते असं वाट पाहत नाही, की समोरच्याने मला ॲप्रिशिएट करावं, माझं कौतुक करावं, अजिबात नाही. हे जे सक्सेस व्यक्ती झालेत ना, ते समोरच्याचं मन वळतात. त्या व्यक्तीला ॲप्रिशिएट करतात. त्याच्यामुळे काय होतं, ॲप्रिशिएट केल्याने कोणीही असो, म्हणजे छोट्या व्यक्तीपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येक व्यक्तीमध्ये एक तर खास गुण असतात. जरी 99% तो खूप खूप बेकार असेल, एक पॉइंट छान असतो. तो वेळेवर काम करत असेल, तो केअर घेत असेल, असं होतच असेल ना, तर त्यांची सुरुवात घरापासून होते. रिच लोकांकडे छोटे-छोटे ॲनिमल्स असतात. तिथूनच सुरुवात होते. म्हणजे ते त्यांच्याकडे ॲनिमल्स त्यांच्या प्रेमाने जर हात फिरवला ना, ते जे आहेत डॉग, कॅट ते त्यांची वाट पाहतात. ते ज्यावेळेस कामावरून सुटतात ना, आता रिच लोकं स्वतःचा इगो कमी करून समोरच्या व्यक्तीचं कौतुक करतात. ह्या एका पॉइंटमुळं काय होतं माहिती आहे? त्यांची वेळेवर काम होतात. त्यांचा बेनिफिट वाढत जातो. म्हणजे जर हे कामं घरातली पण होतात त्यांची. का तर ते घरच्यांना अगोदर रिस्पेक्ट देतात, त्यांचं कौतुक करतात. आता घरातून ते बाहेर पडतात बिझनेसच्या ठिकाणी. तिथं वॉचमनपासून ते पूर्ण एक-एक स्टेपने जे हाय पोस्टला आहेत त्यांच्या सगळ्यांचा एक-एक पॉइंटला मीटिंगमध्ये चालताना लंच टाईमला एक तरी पॉइंटचं कौतुक करतात. ह्या सगळ्या पॉइंटनी त्यांचा दिवस जातो. मग गंमत अशी होती त्यांचे वेळेवर काम होते, त्यांचा बेनिफिट वाढत जातो आणि ऑटोमॅटिक त्यांच्याकडे सगळ्या त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांच्या ॲप्रिशिएटच्या पॉइंटनीच त्यांना सगळं मिळून जातं. आपण कुठे कमी पडतो? आपण कुठे कमी पडतो? आपण एकाच गोष्टीने कमी पडतो, स्टार्टिंगला. घरातल्यांना इम्पॉर्टंट नाही. घरातल्यांना ॲप्रिशिएट म्हणजे कौतुक ही गोष्टच कशाला? आपण रोजच त्यांच्यात राहतोय. कशाला कौतुक करायचं? हां, आपण विचार करतो. आपण जिथे कामाला जातो, तिथं घरातलं वेळेवर न आवरल्यामुळं ती चिड तिथे दिवसभर समोरच्याने आपल्याला अगोदर कौतुक केलं पाहिजे. आपण का करायचं समोरच्याला? असं आपण इगो देतो. नंतर इव्हनिंगला सगळा दिवस छान नाही गेला, ह्याचं रडगाणं. संध्याकाळी परत रिटर्न घरी. म्हणजे आपण सक्सेस व्यक्तीपेक्षा स्वतःला खूप मोठं समजतो म्हणून आपण समोरच्याला ॲप्रिशिएट नाही करत का? या पॉइंटचा विचार करा. आणि जर तुम्हाला तुमच्या घरी, बिझनेसच्या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टींचा आनंद घ्यायचा असेल, तर आजपासून एक ट्रिक वापरा. छोट्या बाळापासून ते कामाच्या ठिकाणीपर्यंत. जो कोणी तुमच्यासमोर येईल व्यक्ती त्याला एका पॉइंटने तरी कौतुक करा, ॲप्रिशिएट करा. ही ट्रिक वापरली ना, तुमच्याबरोबर जादू होईल. तुमची कामं वेळेत होतील आणि खूप छान तुम्ही आनंदी होऊ शकता. ट्राय करून पहा.